पेशंटचा ओपीडीला आल्यानंतर एक प्रश्न असतो की डॉक्टर आपल्या जेवणामध्ये रोज काय काय स्वरूपाचे पदार्थ पाहिजेत. तर त्या सगळ्या पेशंटना माझं एकच सांगणं असतं की तुमच्या जेवणामध्ये जे आहे ते आयुर्वेदानुसार षड्रसात्मक तुमचं जेवण पाहिजे. म्हणजेच काय की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे जे 6 रस आपल्या आयुर्वेदात सांगितलेत. म्हणजेच काय की गोड, आंबट, खारट आणि सोबतच तिखट, कडू आणि कषाय रसात्मक म्हणजेच काय की तुरट पदार्थ तुमच्या जेवणामध्ये पाहिजेत. आपली महाराष्ट्रीयन खाण्याची पद्धत बघितली किंवा आपण जर आपलं महाराष्ट्रीयन ताट जर बघितलं तर त्याला मी असं मानतो की न्यूट्रिशनच्या बाबतीत ते सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्ही बघितलं आपलं महाराष्ट्रीयन ताटामध्ये हे सगळे जे चवी आहेत, ह्या सगळ्या 6 चवी आहेत त्या पहिल्यापासूनच इन्क्लूड असतात. आपण जे चपाती खातो, भात खातो किंवा तूप खातो तो झाला मधुर रसाचा भाग आणि सोबत आपल्या खाण्यामध्ये मसाले असतातच, म्हणजे ते झाले तिखट स्वरूपाचा भाग. आणि सोबत आपल्या जेवणामध्ये आपल्या जेवणामध्ये लिंबाची एक फोड असते आणि सोबतच काही प्रमाणात, अल्पशा प्रमाणामध्ये लवण स्वरूपाचा भाग म्हणजेच मीठ असतं. आणि सोबतच आपण ज्या पालेभाज्या खातो किंवा आपण ज्या उसळी खातो किंवा आपण ज्या आमटी वगैरे खातो ते झाले कटू आणि कषाय रसाचे भाग. त्यामुळं आपण आपलं जेवण जे आहे ते आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने घेतलंच पाहिजे. आणि बरेच जण काय करतात की संध्याकाळी पोहे उपीट खाऊन संध्याकाळचं जेवण सोडून देतात. तर तसं न करता आपलं षड्रसात्मक जेवण तुम्ही सकाळ संध्याकाळी व्यवस्थित घेतलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या बॉडीला पूर्ण न्यूट्रिशन मिळेल आणि तुमची बॉडी चांगली राहील. धन्यवाद.